हॅलो एव्हरीवन, आपण परत भेटत आपल्या एक छोट्याशा युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ज्ञानम. आणि या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटचे सर्व न्यूमरिकल, ऑल न्यूमरिकल वन शॉट मध्ये. ओके, सो गेट रेडी फॉर दिस. तर त्याआधी मला न्यूमरिकल स्टार्ट करायच्या आधी माझ्याकडे काही फॉर्म्युले असले पाहिजेत, बरोबर ना. मग आता फॉर्म्युले कोणते कोणते ते बघा. जर तुम्हाला हे फॉर्म्युले समजले ना, गॅरंटेड सांगतो मी तुम्हाला, विदाउट कॅल्क्युलेटर सर्व तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करता येतील. खूप इझी न्यूमरिकल आहेत आणि फक्त 4 फॉर्म्युल्यावरती बेस आहेत, फक्त 4. बघा 4 फॉर्म्युला कोणते कोणते आहेत. तर आता जर सपोज मी 9th स्टँडर्ड पासून स्टार्ट करतो तर काय आहे, मला काय माहित पडते माहित आहे का, की सिंपल हा जो क्यू असतो, ओके, जस्ट हा जो क्यू असतो आपल्याकडे, या क्यूला काय म्हणतो आपण, हा क्यू असतो चार्ज. ओके, जर आणखीन थोडंसं बेसिक बघितलं तर हा जो आय आहे, आय काय असतो, इलेक्ट्रिक करंट. आणि या करंटचं युनिट काय आहे रे, आपल्याला माहिती आहे, एम्पियर. बरोबर ना, करंटचं युनिट काय आपल्या जवळ, एम्पियर. ओके, टाइम टी असतो. आणि त्यानंतर जर समजा एखादा कंडक्टर आहे, त्या कंडक्टर मध्ये पोटेन्शियल डिफरन्स असेलच, तर या पोटेन्शियल डिफरन्सला आपण डिनोट करतो कशाने, व्ही. काय, पोटेन्शियल डिफरन्स. करेक्ट आहे. मग जर समजा मला करंटचा फॉर्म्युला पाहिजे, तर करंटचा फॉर्म्युला काय तयार होतो आपल्याकडे माहिती आहे का, इट इज आय इज इक्वल्स टू क्यू अपॉन टी, चार्ज अपॉन टाइम मीन्स करंट. लक्षात ठेव, चल समोर काम आहे आपल्याला. चार्ज अपॉन टाइम म्हणजे काय, करंट. ओके, मग आता इथपर्यंत समजलं मला, ठीक आहे. मग आता काय करायचं आहे, समजा मला वर्क काढायचं आहे, की ठीक आहे बाय, कंडक्टर आहे की ज्याच्यामध्ये चार्ज क्यू आहे, करंट आय एवढा करंट आहे, पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, व्ही आहे. तर त्याच्यामध्ये वर्क किती असेल, आणि तुम्हाला आपल्याला माहित आहे 6th स्टँडर्ड मध्ये आपण शिकलेलो की वर्क इज नथिंग बट एनर्जी. वर्क इज नथिंग बट एनर्जी म्हणजे वर्क इज इक्वल्स टू काय, एनर्जी. पण इथं आपण एनर्जी कोणती काढत आहोत, इलेक्ट्रिकल एनर्जी. आता वर्कचा फॉर्म्युला काय होणार आहे, तो वर्क इज इक्वल्स टू काय होणार माहिती आहे का, पोटेन्शियल डिफरन्स. वर्क म्हणजे काय होतं इथं, पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. इथं एनर्जी काय तयार होतं, पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. डन. इथपर्यंत हे बेसिक सांगतो मी तुम्हाला. का बरं, कारण याच्या भरोशावरती आणखी समोर कोणते फॉर्म्युले तयार होतात का ते बघण्यासाठी. लक्षात ठेवसाल, पहिला फॉर्म्युला काय डिराईव्ह केला आपण, एनर्जी किंवा वर्कचा काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. डन. इथपर्यंत ठीक आहे. आता यानंतर बघसाल, जर समजा मला कोणी पॉवर विचारते ना, पॉवर, पॉवर पण कोणती पॉवर, इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवर हा फॉर्म्युला आपल्या कामाचा आहे. आणि इलेक्ट्रिक फॉर्म्युला, इलेक्ट्रिक पॉवरचा समजा हा झाला आपला पहिला फॉर्म्युला. काय इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला काय असतो माहिती आहे का, की किती एनर्जी लागली, किती एनर्जी लागली आणि एवढ्या एनर्जीला किती वेळ लागला, टाइम. पण हे एनर्जी कोणती, इलेक्ट्रिक एनर्जी. आणि आपण आता इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला काढला, काय आहे रे, व्ही इंटू क्यू. व्ही पोटेन्शियल डिफरन्स, क्यू चार्ज, आणि टाइम टी, स्मॉल टी. डन. लक्षात आलं, म्हणजे इलेक्ट्रिक पॉवरचा हा एक फॉर्म्युला सापडला मला. मी आणखीन काय करू शकतो बघा, हा जो क्यू अपॉन टी आहे हा ऑलरेडी आपण इथे डिराईव्ह केलेला, दॅट इज क्यू अपॉन टी म्हणजे कोण, करंट. म्हणजे इथं काय होणार आणखीन, व्ही इंटू हा क्यू अपॉन टी काय झाला, करंट. म्हणजे इथं काय दिसाल आपण, आय. आपल्याकडे इलेक्ट्रिकल एनर्जीचा किंवा सॉरी इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला काय तयार आहे माझ्याकडे, पी इज इक्वल्स टू व्ही इंटू आय. हा झाला माझा इलेक्ट्रिक पॉवरचा पहिला फॉर्म्युला. मी तुम्हाला काय म्हटलं, फक्त 4 फॉर्म्युल्यात पूर्ण लेसन पाठ करून देतो. हा झाला पहिला फॉर्म्युला. इथूनच हा कशाचा, हा इलेक्ट्रिक पॉवरचा पहिला फॉर्म्युला. इथूनच मी दुसरा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो का, तर हो करू शकतो. कसा, इलेक्ट्रिक, हा झाला, हा पॉवरचा फॉर्म्युला झाला ना. आता इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल्स टू काय, एनर्जी अपॉन टाइम. तर मग एनर्जी इक्वल्स टू काय येणार, इथून एनर्जी इक्वल्स टू काय येणार, हा टाइम डिवाइड इकडे आला तर मल्टिप्लाय होणार, म्हणजे एनर्जी इक्वल्स टू पॉवर इंटू टाइम. बस संपलं. हा झाला दुसरा. डन. हा झाला माझ्याकडे दुसरा फॉर्म्युला. कशाचा फॉर्म्युला आहे रे हा, हा आहे एनर्जीचा फॉर्म्युला, पॉवर इंटू टाइम. त्याला दुसरा फॉर्म्युला. ठीक आहे. आता ठीक आहे, समोर बघा काय तर आणखीन. आता समजा मला आणखीन बाकीचे फॉर्म्युले डिराईव्ह करायचे. बाकीचे फॉर्म्युले म्हणजे सरळ काय माहिती आहे का, हीट. आणि ऑब्विसली हीट इज नथिंग बट, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. हीट पण काय असते, एनर्जीचा फॉर्म असते. एनर्जीचा फॉर्म्युला आताच काढला ना आपण, पी इंटू टी. म्हणजे इथं काय येणार परत, हीट इज इक्वल्स टू एनर्जी पॉवर इंटू टाइम. बरं, तिथं पॉवरचा फॉर्म्युला पुट करा. पॉवरचा फॉर्म्युला काय, व्ही इंटू आय. ओके, करा पुट. काय येणार,
व्ही इंटू आय. आता ऍक्च्युअली जर बघितलं ना तर डायरेक्टली त्यांनी हीटचा फॉर्म्युला दिला, तो आला कसा मी ते सांगतो तुम्हाला. पॉवरच्या ठिकाणी व्ही इंटू आय आणि हा इथं टी कसा आहे, इथं ऍज इट इज आहे. करेक्ट आहे. असं लिहू शकता का? 100% लिहू शकता, पण बुक मध्ये आणखी डिराईव्ह केलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे माहिती आहे का? ओहम्स लॉ माहिती पाहिजे. ओहम्स लॉ. आणि ओहम्स लॉ काय माहिती आहे का? व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. म्हणजे हा मला सापडला तिसरा फॉर्म्युला. हा झाला माझ्याकडे तिसरा फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला, दुसरा फॉर्म्युला, तिसरा फॉर्म्युला. तिसरा फॉर्म्युला काय? व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. आता इथं काय कामात येणार? हा जो व्ही आहे ना मला सापडलेला, हा व्ही करणार मी इथं पुट. मग इथं जर मी व्ही हा पुट करतो, तुम्हाला डेरिव्हेशन कसं सापडते? व्ही च्या ठिकाणी काय येणार? आय इंटू आर. या व्हीच्या ठिकाणी येणार आय इंटू आर. हा आय इथं ऍज इट इज आहे आणि हा पण टी इथं कसा आहे रे? ऍज इट इज आहे. ठीक आहे. आय इंटू आय काय झाला? आय स्क्वेअर आर टी. आय स्क्वेअर आर टी. आय स्क्वेअर आर टी. हा फॉर्म्युला कशाचा आहे? हीट कन्झम्पशन. ओके. आणि हा माझा किती नंबरचा फॉर्म्युला? दॅट इज चौथा फॉर्म्युला तयार झाला. तर इथपर्यंत बघा मी काय काय सांगितलं तुम्हाला. आपण काय काय बघितलं? इलेक्ट्रिक पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? पॉवर इज इक्वल्स टू व्ही इंटू आय. एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी काय आहे? पी इंटू टी. तिथून काय सांगितलं मी तुम्हाला? ओहम्स लॉ काय? व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. ओके डन. हीट काय आहे? आय स्क्वेअर आर टी. डन इथपर्यंत. ठीक आहे. पॉवर आहे काय आहे? पॉवर. पॉवरचं युनिट काय घेसाल? दॅट इज वॅट. पॉवरचं युनिट काय घेसाल इथं? वॅट. लक्षात ठेवसाल का? बरं समोर सांगतोच. एनर्जी आहे काय आहे? जूल. हीट आहे. हीट पण काय? एनर्जी. मग याचा पण फॉर्म्युला काय येणार? हीटचा सुद्धा युनिट काय येणार? दॅट इज जूल. पोटेन्शियल डिफरन्स आहे. पोटेन्शियल डिफरन्सला कशामध्ये मेजर करतो आपण? व्होल्ट. युनिट सांगतो मी प्रत्येकाचे तुम्हाला. डन. रेजिस्टन्सचं युनिट काय असतं रे? ओहम. जो असा वाला सिम्बॉल असतो, आठवते? ओहम. बरोबर आहे. समजले पर्यंत? या सर्व फॉर्म्युलाच्या बेसवरती आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. फक्त 4 न्यूमेरिकल. त्यामधलं पहिला न्यूमेरिकल बघा कसं आहे. ओके. पहिला न्यूमेरिकल. ओके डन. पहिलं न्यूमेरिकल बघा. हीट एनर्जी इज बीइंग प्रोड्यूस इन अ रेजिस्टन्स इन अ सर्किट ऍट द रेट ऑफ 100 वॅट. बघा इथं मला कन्फ्युज व्हायचं नाही. त्यांनी काय म्हटलं? हीट एनर्जी. हीट एनर्जी. पण इथं युनिट काय? वॅट आहे. म्हणजे याचा मिनिंग काय माहिती आहे का? समजा मला गिव्हन डाटा लिहायचा आहे तर मी इथं काय लिहिणार माहिती आहे का? एच इज इक्वल्स टू 100 वॅट. आणि तो समोरचा तुम्हाला देणार रॉंग. का बरं? वॅट कशाचं युनिट आहे? आता सांगितलं मी तुम्हाला. वॅट हे युनिट आहे. बघा एकदा परत. वॅट कशाचं युनिट आहे? कुठे गेलं हे? बघा पॉवर. वॅट कशाचं युनिट आहे? पॉवर. मग तुम्ही हीटच्या ठिकाणी कसं लिहिलं चालते? बरोबर ना? इथं कन्फ्युज व्हायचं नाही. अलग लक्षात. म्हणजे हे 100 वॅट आहे का? आपल्याकडे पॉवर आहे. दॅट इज पॉवर इज इक्वल्स टू 100 वॅट. ओके. इन अ करंट ऑफ 3 एम्पियर. म्हणजे करंट किती एम्पियर आहे? 3 एम्पियर एवढा करंट आहे. इज फ्लोईंग इन द सर्किट. सर्किट मधून फ्लो होत आहे. व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ द रेजिस्टन्स. म्हणजे काय? टू फाइंड मध्ये मला फाइंड काय करायचं आहे की त्यामधला रेजिस्टन्स म्हणजे हा कॅपिटल आर हा किती आहे रेजिस्टन्स काढायचा आहे. मग सिंपल मला काय माहिती आहे का? मी सोल्युशन मध्ये काय लिहिणार की हा जो हे जे पॉवर दिलेले या पॉवरचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? व्ही इंटू आय. दिसते का? बघा दाखवतो परत. कुठे आहे? व्ही इंटू आय. हा कशाचा फॉर्म्युला? माझ्याजवळ पॉवरचा. मला रेजिस्टन्स काढायचा आहे. मी या व्ही ला रिप्लेस करू शकतो का? तर हो करू शकतो. कोणता लॉ? ओहम्स लॉ. कसं कराल? व्ही इज इक्वल्स टू ओहम्स लॉ नुसार व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. आणि इंटू हा आय इथं काय? इथं ऍज इट इज. हे काय केलं आपण? इथं लॉ यूज केला. ओहम्स लॉ. व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर. हा वाला व्ही ला रिप्लेस केलं. आता आय इंटू आय काय झाला रे? आयचा स्क्वेअर इंटू कोण? आर. बरोबर आहे. पी इज इक्वल्स टू आय स्क्वेअर इंटू आर. डन. व्हॅल्यूज पुट करा. पण काढायचं काय? मला रेजिस्टन्स काढायचा. मग आर एका बाजूला घ्या. इज इक्वल्स टू पी अपॉन आय स्क्वेअर. एवढं जमायलाच पाहिजे तुम्हाला. हा इथंच ठेवला. हा इथं मल्टिप्लाय इकडे आला तर डिवाइड होतो. असं ठेवला आपण. व्हॅल्यूज पुट करा. काय आहे? आर काढायचा ऍज इट इज. आय ची व्हॅल्यू कुठे आहे? आय सॉरी पी ची व्हॅल्यू किती आहे? कुठे आहे? पी 100 अपॉन कुठे आहे? आय. आयचा स्क्वेअर म्हणजे 3 चा इथं येणार 3 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 100. 3 चा स्क्वेअर किती होतो? 9. आता 100 ला 9 नी काय करायचं? तुम्हाला सिंपल डिवाइड करायचंय. कसं करायचं? करा ना. बघा असं करतो मी. इथं लिहितो 100. इथं लिहितो 9. बरं 9 वन जा 9 किती झाला? 1 आणि हा 0. परत 9 वन जा 9 किती राहिला? इथं 1 आधीला पॉइंट आधीला एक 0. 9 वन जा. आता हे 1 जा 1 जा समोर समोर परत परत
रिपीट होत जाय, म्हणून मी घेतलं इथे 11.11 पॉईंट, हा बघा इथं 11 आणि याचा युनिट काय असते ओहम. म्हणजे आपल्याकडे रेजिस्टन्स किती काढला आपण, एवढा, किती एवढा, बघा किती आहे तो 11.11 इज नथिंग बट, हा किती आहे, हा 11च आहे. मी अप्रॉक्सिमेट मी कॅल्क्युलेटर यूज करत आहोत म्हणून माझा आन्सर हे पण राईट आहे. समजले इथपर्यंत, सॉल्व्ह करता येते. आता रेजिस्टन्स काढला आपण, काय काढला आपण, रेजिस्टन्स. डन. एवढा रेजिस्टन्स त्याला लागेल, एवढी रेजिस्टन्सची काय असेल, व्हॅल्यू असेल. त्यानंतर समोरचा क्वेश्चन काय बघा, सेकंड नंबर, 2 टंगस्टन बल्ब. बघा माझ्यासोबत आहे ना, सॉल्व्ह करा, त्यावेळेस तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ते व्हिडिओ पण जमत नाही, लक्षात ठेवा सर. मग पेन घ्या, कॉपी घ्या आणि सॉल्व्ह करा माझ्यासोबत. मी गिव्हन डाटा कडून देतो, तुम्ही पण सॉल्व्ह करा. 2 टंगस्टन बल्ब्स ऑफ वॅटेज किती आहे बघा, परत वॅट आहे, वॅट म्हणजे पॉवर आहे, आणि 2 टंगस्टनचे बल्ब आहेत. मग मी पॉवरला, एका पॉवरला बघा गिव्हन डाटा लिहितो, एका पॉवरला म्हणतो मी P1, ते किती आहे 100 वॅट, आणि दुसरी किती आहे दॅट इज P2, किती दिलेला आहे P2 इज इक्वल टू किती वॅट आहे 60 वॅट. पॉवर वर्क ऑन 220 पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे यांचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो किती आहे 220. दोघे एकाच याच्यावरती वर्क करत आहेत, बरोबर आहे, वोल्ट. सॉरी हा, इथपर्यंत. इफ दे आर कनेक्टेड इन अ पॅरलल, ते जर पॅरलल मध्ये कनेक्ट आहेत, ओके, हा इथं समजून घ्या सांग. आता जर ते पॅरलल मध्ये कनेक्ट असतील तर त्यांचा करंट हा 2 कंडक्टरच्या करंटच्या ऍडिशनच्या इक्वल असतो. म्हणजे काय बघा, तर ते पॅरलल मध्ये कनेक्ट असतील तर ऍडिशन असेल, ऍडिशन कशाची, करंटची. ठीक आहे. हाऊ मच, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स, हाऊ मच करंट विल फ्लो इन द मेन कंडक्टर, त्या मेन कंडक्टर मधून किती करंट फ्लो होणार आहे. म्हणजे सिंपल, टू फाइंड मध्ये काय करा माहिती आहे का, फाइंड करा, करंट फाइंड करा मेन कंडक्टरचा, त्याला मी कॅपिटल आय म्हटलं, आणि हे काय करायचं आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे. सोल्युशन मध्ये बघा मी काय लिहितो, हे कसे आहेत, पॅरलल आहेत, दोन्ही कंडक्टर कसे आहेत, पॅरलल आहेत, पॅरलल. मग पॅरलल असेल तर काय असेल माहिती आहे का, हा जो आय आहे हा इक्वल आहे कशाच्या, I1 प्लस I2 च्या. मग हा I1 कोण आहे, हा I2 कोण आहे बघा, ते पण सांगतो. काय करा माहिती आहे का, पॉवरचा फॉर्म्युला लिहा. पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, P इज इक्वल टू V इंटू I, हा फॉर्म्युला आपल्याकडे. पण इथं काय चेंज करतो माहिती आहे का, फॉर फर्स्ट कंडक्टर, सॉरी थोडी सर्दी झालेली आहे, पहिल्या कंडक्टरसाठी फॉर फर्स्ट कंडक्टर काय येणार, P1 इज इक्वल टू, दोघांचा पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे, इंटू काय येणार I1. ओके, समजलीत पर्यंत. याला रिअरेंज करा, I1 इज इक्वल टू P1 अपॉन V, P1 अपॉन V. ओके, समोर असाच कोणासाठी काढा माहिती आहे का, फॉर सेकंड कंडक्टर, फॉर सेकंड कंडक्टर साठी काढा, हा बसवाला कंडक्टर नको. मग आता कसं येणार सेकंड कंडक्टर साठी, P2 इज इक्वल टू V इंटू I2. चला V2 घ्या ना, V2 कसा घ्याल, कारण इथं एकच पोटेन्शियल डिफरन्स सारखा आहे दोघांचा पण, बरोबर आहे. ठीक आहे, काय येणार I2 इज इक्वल टू P2 अपॉन V. काय करून राहिलो मी माहिती आहे का, हा इथंच आहे, हा V इकडे डिवाइड झाला, जरा डिवाइड. मग हा आपल्याकडे I1 पण आहे आणि आपल्याकडे हा I2 पण आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे, पॅरलल कंडिशन साठी I1 प्लस I2 चे ऍडिशन करसाल, करंट मेन कंडक्टरचा करंट काढसाल ना, आणि हा I म्हणजे कोण आहे, मेन कंडक्टरचा करंट आहे. I इज इक्वल्स टू I1 प्लस I2. I1 ची व्हॅल्यू मला माहिती आहे, मी आताच काढली, काय आहे P1 अपॉन V प्लस I2 ची व्हॅल्यू काय P2 अपॉन V. दर इथपर्यंत P1 आणि आता बघा यांच्या व्हॅल्यूज पुट करा. P1 ची व्हॅल्यू आताच काढली ना आपण, किती आहे एवढी. V ची व्हॅल्यू किती आहे 220 प्लस P2 कुठे आहे P2, हा 60, आणि V किती आहे 220, दोघांचा बेस सारखा आहे, यांची ऍडिशन करू शकतो आपण. 100 प्लस 60 अपॉन किती 220 इज इक्वल टू 160 अपॉन किती 220. हा 0 आणि हा 0 झाला कॅन्सल, राहिलं काय 16 भागेला 22. याला सॉल्व्ह करायचं आहे, आणि याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं ना तर आपल्याकडे करंट निघेल. ठीक आहे, याला सॉल्व्ह करू आपण. याला भाग जाते, 8 दोन्ही 16 आणि 11 दोन्ही 22 असा. म्हणजे माझ्याकडे राहिलं काय राहिलं, I इज इक्वल टू काय राहिला माहिती आहे का 8 अपॉन 11. आता या 11 ने सिंपल अशी डिव्हिजन करायची आहे, इथं त्याचा 0, इथं त्याचा 0. 11 कितीचा 7 जा, किती होतो 77. ओके, किती राहिले 3 राहिले. मग इथं घेतला मी असा 0. 11 2 जा किती होतो 22, किती राहिले रे 8.
परत 8 आला ना, एक 7 घेऊन घ्यायचं, संपलं. हे डिव्हिजन यायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे माझं आन्सर किती आलं, I इज इक्वल टू 0.727 आणि करंटचं युनिट काय असते, अँपियर. झालं, काही हार्ड नाहीये, समजून घ्या काय सांगत आहे उत्तर. इझी फुकाचे मार्क आहे दे, हे जमायलाच पाहिजे तुम्हाला. धन इथपर्यंत झाला. दुसरा क्वेश्चन पण सॉल्व. ओम भट स्वाहा समोर. तिसरा क्वेश्चन, हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. मग कोण बघा, हे दोन गोष्टी देतो. हु विल स्पेंड म्हणजे कोण सर्वात जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी कंझ्युम करते. बघा पहिला काय रे, 50 वॅट वाला टीव्ही सेट किती 30 मिनिट मध्ये करेल, की 600 वॅट हीटर 20 मिनिट मध्ये करेल. आता हे काढायचं आपल्याला. ठीक आहे, मग इथं कंडिशन तयार होतात. कशा, एक कंडिशन आपण गिवन मध्ये काय तयार करू माहिती आहे का, एक कंडिशन आपण तयार करू कशासाठी, फॉर टीव्ही सेट. फॉर टीव्ही सेट काय काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, दिलेला आहे मला पी दिलाय, त्याला म्हटलं P1 आणि तो किती आहे रे, 500 वॅट. किती आहे, 500 वॅटचा टीव्ही सेट इन किती मिनिट, 30 मिनिट. टाइम किती आहे, 30 मिनिट. आणि 30 मिनिट म्हणजे किती सेकंड, 30 गुणिला 60 म्हणजे अप्रॉक्सिमेट हे येतील 1800 सेकंड. समजलीत पर्यंत, ओके. आणि आता असंच कशासाठी सॉल्व्ह करसाल आपण, फॉर हीटर. फॉर हीटर साठी येणार P2 आणि P2 ची व्हॅल्यू कुठे आहे, हा इथे दिसली. किती वॅट आहे, 600 वॅट. काही मोठी गोष्ट नाही 10th म्हणजे. ठीक आहे, लक्षात ठेवा, घाबरायचं नाही. पेपर जरी जवळ असेल तरी पण 600 वॅट. आणि T2 हीटरला लागणारा टाइम किती आहे, 20 मिनिट्स. सेकंड मध्ये कन्वर्ट कर, 20 इंटू किती 60 इज इक्वल्स टू किती होतात, 120 सेकंड. नाही 120 नाही, 1200 सेकंड. सॉरी, समजलीत पर्यंत, ओके. काय काढायचं आपल्याला, कोणाला जास्त एनर्जी लागणार आहे, हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी. बघा इकडे बघा, लक्ष दे थोडस, फॉर्म्युले बघा. कुठं, अरे यार, पॉवरचा फॉर्म्युला काय, V इंटू आहे. एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, P इंटू टी. यस, व्हेरी गुड. बघा आता समोर, P इंटू टी. ओके, कशाचा, एनर्जीचा. मग फॉर कशासाठी एनर्जी काढा, टीव्ही सेट साठी काढा एनर्जी. ओके, ऍक्च्युली आपण काय करू माहिती का, याला थोडस तिकडे घेऊन जाऊ आणि एनर्जी इथंच काढू आपण. चलो खोल जाओ सिमसेम. पूर्ण येणार दादा, अरे यार पूर्ण पाहिजे मला. फॉर राहिला, फॉरला घेऊन. ठीक आहे, बरोबर. ओके, डन. कशासाठी बघतो आपण हे, फॉर, अरे 7 दे, फॉर हीटर. बरोबर आहे. आपण काय करू माहित आहे का, जे राहिलं ते लिहून घेऊ द्या मला पहिले, 1200 सेकंड. हा, आपण काय करू, फॉर हीटर साठी किती एनर्जी लागते, आणि सॉरी फॉर टीव्ही साठी किती एनर्जी लागत आहे, आणि फॉर हीटर साठी किती लागणार आहे, आणि दोघांना कम्पेअर करू. ठीक आहे, मग फॉर टीव्ही सेट पॉवर आहे, टाइम आहे, आणि एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी पॉवर इंटू टाइम. P1 T1. पॉवर किती आहे इथं, किती आहे रे, 500 आहे का, हा 500. टाइम किती आहे इथं, 1800 सेकंड. किती मोठं कॅल्क्युलेशन आहे बघा कसं चालतं. 18 5 किती होतात, 90. किती झिरो आहेत, 1 2 3 4 4 झिरो आहेत ना, 1 2 3 4. संपलं. सत्य आहे. ठीक आहे, आणि एनर्जी आहे म्हणजे एनर्जीचं युनिट काय असेल, जूल असेल. याला काय करू, कन्वर्ट करू. एनर्जी इज इक्वल टू 1 2 3 4 5 9 इंटू 10 रेज टू पॉवर 5 प्लस 5 जूल. लेफ्ट साइडला जात आहे म्हणजे पॉझिटिव्ह, आणि राईट साइडला येणार म्हणजे निगेटिव्ह पॉवर. ठीक आहे, हे झालं टीव्ही सेट साठी. असंच फॉर हीटर साठी काढा. कसा काढाल, तोच फॉर्म्युला. एनर्जी हीटर साठी इज इक्वल टू काय येणार, P2 इंटू T2. पिंटू आणि T2 नाही, पिंटू नाही म्हणायचं त्याला. ठीक आहे, P2 किती आहे, 600. बरं, T2 किती आहे, 1200. 1272. 16 12 जा, सॉरी 12 6 जा किती होतो, 7 2. बाकी 0 1 2 3 4 1 2 3 4 0. आणि हे काय जूल, याला कन्वर्ट करा. किती येणार, हे 7.2. बघा यांची पॉवर सारखे आल्या पाहिजे तर आपण कम्पेअर करू शकतो. म्हणजे 5 1 2 3 4 आणि 5 7.2 इंटू 10 रेज टू पॉवर 5 जूल. बघा कोण मोठा आहे रे, मग कोणासाठी एनर्जी जास्त लागत आहे, फॉर टीव्ही सेट साठी जास्त एनर्जी लागत आहे. म्हणजे इथं आन्सर काय लिहिणार, फॉर किंवा टीव्ही सेट कंझ्युम मोर एनर्जी. हु विल स्पेंड, टीव्ही
TV will spend more energy. Who will spend more energy? TV will spend more energy. Done. इझी आहे. एक लास्ट क्वेश्चन बाकी आता, बस संपलं बघ. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही टाटा बाय बाय. ओके बघा, अँड इलेक्ट्रिक आयरन. काय इलेक्ट्रिक आयरन किती वॅट आहे? 1100. इव्हन डाटा मध्ये लिहितो मी, बघा किती वॅट आहे, पॉवर आहे 1100 वॅट आहे. बर, इज ऑपरेटेड फॉर 2 hours डेली. किती टाइम किती दिलेला आहे? 2 घंटे. 2 HR 2 hours डेली. ठीक आहे. व्हॉट विल बी द इलेक्ट्रिक कन्झम्पशन एक्सपेन्शन फॉर द इन द मंथ ऑफ एप्रिल. एप्रिल मंथ मध्ये काढायचे. मग एप्रिल मंथ कसा मेजर करसाल? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल म्हणजे किती दिवस आहेत? 30 दिवस फक्त. मग एका दिवसाचे 2 घंटे, 30 दिवसाचे 60 घंटे. कसं? एका दिवसाचे 2 घंटे तर 30 दिवसाचे 60 घंटे HR. एक लक्षात ठेवसाल. काय लक्षात ठेवसाल? जर हे व्हॅल्यू HR मध्ये आहे आणि हे वॅट मध्ये आहे, तर याला वॅट मधून कशामध्ये कन्वर्ट करा? किलो वॅट हवर मध्ये कन्वर्ट करा. कसं करताल? सिंपल. याला 1000 ने डिवाइड करा. एक काम करू, याला थोडस खालच्या साईडला घेऊ आपण. अच्छा बेटा, ओके डन. पॉवरला 1100 वॅट आहे, तर याला ज्यावेळेस तुम्ही 1000 ने डिवाइड करसाल तर हे काय होणार? किलो वॅट. अब होय ना बराबरी के. केलं त्याला बराबरी के तर काय होणार? हे 0 हा 0 कॅन्सल होणार. 10 ने जर 11 ला डिवाइड केला तर 1.1 किलो वॅट एवढा आन्सर येते. दॅट इज पॉवर. मग हे आपल्याकडे पॉवर आहे आणि हा टाइम आहे. काय करायचं आहे? काय करायचं आहे? द इलेक्ट्रिक कंपनी चार्ज 5 रुपीज पर युनिट ऑफ एनर्जी. एका एनर्जीच्या युनिटला 5 रुपये घेते. मग मला त्यासाठी एनर्जी तर माहित पाहिजे आधी. आणि एनर्जीचा फॉर्म्युला काय आता सांगितलं मी तुम्हाला. एनर्जी इज इक्वल्स टू पॉवर इंटू टाइम. सत्य आहे. पॉवर किती आहे? 1.1 आणि टाइम किती आहे रे? बघा हा 60 घंटे आहेत. याने याला मल्टिप्लाय करा. किती येते रे? त्याला जर मल्टिप्लाय केलं मी 6 नी, हा 0 तिथून पॉईंट कॅन्सल होऊन जाणार, हा पॉईंट इथं जाणार आणि हा 0 इथं कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे. मग 11 म्हणजे किती? 66 जूल. आणि जूल इज नथिंग बट युनिट असतं. ठीक आहे. मग यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का? एनर्जी कन्झम्पशन काढायचं आपल्याला. एनर्जी काय आहे? एनर्जी कन्झम्पशन. एनर्जी सॉरी एनर्जी कन्झम्पशन एक्सपेन्सेस काढायचे. एक्सपेन्सेस. मग सॉरी प्लीज या, माझा कॅमेरा सुरू आहे. ठीक आहे. एनर्जी कन्झम्पशन एक्सपेन्सेस. मग मला माहित आहे एका युनिटचे किती रुपये घेतात? 5 रुपये. तसे किती युनिट आहेत? 66 युनिट आहेत. करा ना मल्टिप्लाय. किती होतात रे? 6 पंचे 30, 0 6 पंचे 30 आणि 33. शिंका येतात त्यासाठी सॉरी म्हटलं, माफ करसाल. ठीक आहे, लक्षात आलं? किती सॉल्व्ह केले आपण? ओके सॉरी हा. किती सॉल्व्ह केले आपण? फक्त 4. काही टाइम लागला का? काहीच टाइम लागला. लक्षात आलं इथपर्यंत? व्यवस्थित लिहून घ्या. एक्झाम मध्ये व्यवस्थित सॉल्व्ह करा. ऑल द बेस्ट. कंटेंट आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.